नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एसटी महामंडळाकडून लवकरच जी 17,000 पेक्षा जास्त पदभरती होणार आहे, तर त्याच्यासाठी खूप सारे मेसेज आले होते की पात्रता काय असणार आहे। मग त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, शारीरिक पात्रता काय लागणार आहे आणि कोणाला नेमका फॉर्म भरता येणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। आणि तुम्ही देखील या आगामी एसटी महामंडळ भरतीसाठी तयारी करत असाल तर आतापासूनच तुम्ही तुमची तयारी सुरू केली पाहिजे। याच्यासाठी आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। काय होतं, जेव्हा जाहिरात येते ना तेव्हा अचानक सगळेजण फॉर्म भरत बसतात आणि कोणाचाच अभ्यास होत नाही, धड व्यवस्थित अभ्यास होत नाही। मग त्याच्यामध्ये जे जुने उमेदवार असतात तर ते बाजी मारून देतात। म्हणूनच तुम्ही आतापासून व्यवस्थित पद्धतीने तयारी करू शकतात याचा। आणि याच्यासाठी आपण फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच जी आहे तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली, ज्याच्यात तुम्हाला तुमचे सर्व विषय जे असतील त्यासोबतच काही वाहतुकी संदर्भातले, ट्रॅफिक संदर्भातले काही गोष्टी आहेत, त्या टेक्निकल गोष्टी आहेत, तर त्याचे पण लेक्चर्स तुम्हाला इथे जे आहेत तर त्या एक्सपर्ट फॅकल्टी कडून मिळणार आहेत। तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही आजच आपली बॅच जी आहे तर ती जॉईन करून घ्या। बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकतात। तसेच हा नंबर दिलेला आहे मित्रांनो, यांना तुम्ही कॉल करून बॅच संदर्भात सगळ्या माहिती जी आहे तर ते विचारू शकतात। बघा, एसटी महामंडळाकडून मेगा भरती 17,450 पद जी आहेत तर ती भरली जाणार आणि 30,000 रुपये त्यांनी सांगितले। आता आम्ही एकदा रक्कम देऊ, पण बघूया काय रक्कम देतात। बघा, मागे 2019 मध्ये जेव्हा ही भरती झाली होती तर त्याच्यामध्ये पात्रता काय सांगितली होती ते आपण पाहूया। बघा, त्यांनी त्यावेळी वेतन श्रेणी 12,000 ते 26,000 सांगितलेली होती, पण आता वेतन श्रेणी वेगळी असेल। बघा, अर्हता 10वी पास पाहिजे, म्हणजे आपल्याला काय कळालं की 10वी पास उमेदवारांना संधी मिळणार आहे। कोणाला? 10वी पास उमेदवारांना। पुढे मराठी भाषा लिहिता वाचता येणे येतच, त्याच्या बाबतीत प्रॉब्लेम नाही। पुढचं म्हटलेलं हे महत्वाचं बघा, प्रादेशिक परिवहन कार्यालय ज्याला आपण म्हणतो आरटीओ कार्यालय यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचा म्हणजे काय त्याला म्हणतात हेवी ड्युटी व्हेइकल, हेवी ड्युटी व्हेइकलचा लायसन्स पाहिजे तुमच्याकडे। सोबतच तुमच्याकडे बॅज बिल्ला पाहिजे आहे। समजलं का? तुम्हाला ड्रायव्हर बनायचं असेल तर हेवी ड्युटी व्हेइकलचं तुमच्याजवळ काय असलं पाहिजे, बॅज बिल्ला पण असला पाहिजे आणि लायसन्स पण असला पाहिजे। वाहक बनायचं असेल तर वाहकाचा वैध परवाना आणि तुम्हाला बॅज बिल्ला जे आहेत तर ते नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक असेल। नियुक्तीपूर्वी म्हणजे फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे अशा पद्धतीने ही अर्थ असणार आहे। शारीरिक अर्थ आपण दिलेले की किमान 160 सेंटीमीटर असावी कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 180 सेंटीमीटर जे आहेत तर ती हाईट असली पाहिजे, कारण की बसला हे ना जास्त उंच राहिलं तुम्ही कुठं बसायचं ते। आणि दृष्टी ही चष्म्या विरहित दृष्टी पाहिजे, हे महत्वाचं आहे। रंग आंधळेपणा आणि रातांधळेपणा हा दोष जो आहे तर तो चालणार नाही। सोबतच वयोमर्यादा जर पाहिली तर 24 वर्षापेक्षा कमी नको आणि 38 वर्षांपेक्षा हे जास्त नको। त्याच्यामध्ये मागासवर्गीयांसाठी म्हणजे ओबीसी, एससी, एसटीसाठी 5 वर्ष सूट असेल, म्हणजे काय हे 38 + 5 म्हणजे 43 वर्षांपर्यंत कॅटेगरीचा उमेदवार जो आहे तर तो इथं अर्ज करू शकतो। ही इथं महत्वाची गोष्ट होती। तर याच्या अशा पद्धतीने आपण पात्रता जाणून घेतलं। या सर्व उमेदवारांना पात्रता जो आहे तर तो फॉर्म भरता येणार आहे आगामी काळात। त्यासोबतच आगामी काळात तुमच्यापैकी जो कोणी पदवीधर असतील तर त्यांच्यासाठी जे आहे माहिती देऊ इच्छितो की लवकरच तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे। तलाठी भरतीची तयारी करण्यासाठीच आपलं हे 5,700 प्रश्नसंचांचं एक पुस्तक आहे, तर ते पुस्तक तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि अभ्यास जो आहे तर तो करू शकतात। आगामी काळात आपण अशाच पद्धतीने एसटी महामंडळाच्या संदर्भातल्या अभ्यासक्रम काय असतो, निवड प्रक्रिया कशी असते, कोणाला फॉर्म भरता येणार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते 1 बाय 1 आपण पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ हे चॅनल जे आहेत तर ते सबस्क्राईब करून ठेवा। त्यासोबतच तुम्ही आपले इतरही व्हिडिओ पाहू शकतात की बॅच बिल्ला कशा पद्धतीने काढावा। त्याच पद्धतीने पदवीधरांसाठी धर्मदाय आयुक्तामध्ये महिलांसाठी बेस्ट पोस्ट आलेली, तुमच्या परिवारात जर कोणी महिला असेल, ओळखीची असेल किंवा तुम्ही देखील महिला असाल आणि पदवीधर असाल, याच्यासाठी नक्की अप्लाय करा। महिलांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे। आणि त्यासोबतच किरण सर सध्या बुद्धिमापन चाचणीचे खूप चांगले प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत आहेत। सॉल्व्ह कसे करावे, काय टेक्निक असावे, खूप छान पद्धतीने सांगतात, ते तुम्ही नक्की बघितलं पाहिजे। आणि त्यासोबतच एक डिटेल व्हिडिओ बनवलाय जाहिरातीचा, तो जर पाहून घेतला तर तुम्हाला खूप काही माहिती जी आहे तर ती मिळूनच जाणार आहे। म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहेत तर ते आजच जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।